कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण. धानोरा शेत शिवारात बैल चारण्यावरून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी तू शेतात बैल का चारत आहे असे विचारून वाद करून शिवेगाळ केली व कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर पाठीवर मारून जखमी केले. ही घटना 6 डिसेंबरला घडली आहे आणि या प्रकरणी प्रकाश गणपतराव नीत यांच्या तक्रारीवरनं लहू गोविंदराव कोटनाके विरुद्ध गुन्हा नोंद झाला. अपघातात इसम जखमी. राजलक्ष्मी कोऑपरेटिव्ह सोसायटीजवळ दारव्हा रोड यवतमाळ येथे अपघातात इसम जखमी झालाय. रंगासिंग हा पायदळ येत असताना TVS न्यू विक्टरच्या क्रमांक MH29 AX 7405 च्या चालकाने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून धडक दिल्याने रंगासिंग यांच्या पायाला गंभीर मार लागून ते जखमी झाले. ही घटना 24 नोव्हेंबरला घडली आहे. या प्रकरणी जानूसिंग संतोषसिंग बावरी वय 36 वर्ष यांच्या तक्रारीवरून TVS न्यू विक्टरच्या क्रमांक MH29 AX 7405 च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला. नेर शहरातील एका विवाहित महिलेचा रस्त्याने जात असताना एका इसमाने महिलेची छेडछाड करून महिलेस बेदम मारहाण करून विनयभंग केल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:30 वाजता घडली आहे. विवाहित महिला टेलरिंगचे काम करते. 30 नोव्हेंबर रोजी शेजारील महिलेच्या घरी जात असताना आरोपी पृथ्वीराज शामराव चव्हाण वय 30 वर्ष याने दारूच्या नशेत महिलेस अश्लील भाषेत शिवीगाळ करत केस पकडून गंभीर मारहाण केली. पुसद तालुक्यातील सेवादास नगर शेत शिवारातून स्प्रिंकलरची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी शेतातील 17 नगर किंमत 5,950 रुपये व जुने पाईप 15 नग किंमत 1,500 रुपये असा एकूण 7,450 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केलाय. ओम टॉकीज पांढरकवडा येथे दुचाकी लंपास करण्यात आली आहे. या प्रकरणी स्प्लेंडर दुचाकी क्रमांक MH29 CA 1407 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. या प्रकरणी गजानन नंदू पेठेवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. अपघातात इसम ठार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रवींद्र माणिकराव गणवीय हा पिंपरी इजारावरून घराकडे पायी जात असताना अज्ञात वाहन चालकाने वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून अपघात केल्याने अपघातात इसम ठार झालाय. या प्रकरणी माणिकराव यादवराव गणवीर यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. लग्न प्रसंगातील एक दृश्य. पारंपरिक पद्धतीच्या झोपड्या रंगवताना रंग म्हणजे तांदळाचे पीठ, गेरू, काजळी, हळद, कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करतात. धार्मिकदृष्ट्या या चित्राला खूप मान दिला जातो. भिंती चित्रे चितारणाऱ्या स्त्रिया यांना धवलेरी असे म्हटले जाते. 7-8 स्त्रिया मिळून हे वारली चित्र पूर्ण करतात. या प्रसंगी लग्नाची वरात वाजत गाजत नाचत डोलत उत्साहाने परंपरेनुसार वारली चित्रकला श्री विजय जीवा राठोड वसंतराव नाईक विद्यालय पुसदचे कला शिक्षक यांनी या चित्रातून दाखवले आहे. शासकीय कामात अडथळा. मराविविक दारव्हा उपविभाग कार्यालय दारव्हा येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केलाय. या प्रकरणी उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयामध्ये जाऊन शिवीगाळ करीत असल्याने मोबाईलवर शूटिंग घेत असताना थापडा बुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ केली आहे. या प्रकरणी विलास देवराव सिडाम सहाय्यक अभियंता दारव्हा यांच्या तक्रारीवरून अजिंक्य निमकर व गौरव दुधे विरुद्ध गुन्हा नोंद केलाय. सिग्नल व्यवस्था ठरत आहे कुचकामी. पुसद शहरातील प्रकार वाहतुकीचा खोळंबा. वाहतूक समस्यांमुळे नागरिक त्रस्त. दुचाकीचा कट लागल्यावरून वाद. यवतमाळ येथील नेताजी नगर यवतमाळ येथे दुचाकीचा कट लागल्यावरून वाद करण्यात आलाय. या प्रकरणी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून वाद करून शिवीगाळ केली व कड्याने डोक्यावर मारून जखमी केले आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी सुहास ओमकार गायकवाड यांच्या तक्रारीवरून अनोळखी 2 मूल व 1 मुलगी विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सध्या वातावरणात चांगलाच बदल झालेला असून त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. 2 दिवसांपूर्वी थंडीचे प्रमाण वाढलेले दिसत होते आणि या वाढलेल्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम जाणवायला लागला होता. परंतु आता थंडीचे प्रमाण कमी झाले असून ढगाळ वातावरण आहे. त्याचाच परिणाम थंडीवर झाला असून ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता वाटत आहे. तरुणावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला.
शेळ्या चोरीची माहिती लोकांना देत असल्याच्या संशयावरून एका तरुणावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या शेजारी तरुणाने धारदार चाकूने हल्ला केलाय। या हल्ल्यात संबंधित तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली। ही घटना येथील फुकट नगरात 30 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली। मोहम्मद अकरम मोहम्मद अख्तर जिंद्राण वय 30 वर्ष राहणार तेलीपुरा असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे तर शेख सलमान शेख वैदू वय 30 वर्ष राहणार फुकट नगर असे हल्लेखोराचे नाव आहे। जीवे मारण्याची धमकी क्षुल्लक कारणावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी दुकानदार रवींद्र मांडकर यांना मला पैसे देऊ नका असे का सांगितले या कारणावरून वाद करून लोखंडी टिकासने हातावर मारून जखमी केल्याची घटना घडली आहे। ही घटना 2 डिसेंबरला घडली असून या प्रकरणी विमल चंद्रकांत उमाळे यांच्या तक्रारीवरून मंगेश चंद्रकांत उन्हाळे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे। सततच्या ढगाळ वातावरणामुळे परिसरातील रब्बी हंगाम धोक्यात आला आहे। या वातावरणामुळे गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे। पुसद परिसरातील मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे। शिवाय अनेकदा सकाळच्या वेळी दाट धुके पडत आहे। पिकांच्या वाढीसाठी पोषक नसलेल्या या वातावरणाचा रब्बी पिकांवर मोठा परिणाम होत आहे। हरभरा, तूर, गहू यावर मावा व चिकट्याचा प्रादुर्भाव दिसून येतोय, तर गव्हाच्या पिकावर तांबोरा पडत आहे। याशिवाय हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढत असून सततच्या थंड दमट वातावरणामुळे रब्बी उत्पादनात मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे। वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयात निसर्ग चित्र कार्यशाळा संपन्न। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व कला कौशल्य जोपासण्याच्या उद्देशाने स्थानिक वसंतनगर येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयात दर शनिवारी विविध कला व कौशल्य उपक्रमाचे आयोजन केले जाते। त्याच अनुषंगाने दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रकलेच्या माध्यमातून निसर्ग चित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमशील कार्यशाळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री आदरणीय अनिल कुर्मे सर, प्रमुख अतिथी म्हणून बाबासाहेब नाईक चित्रकला महाविद्यालयाचे चित्रकला प्राध्यापक आदरणीय श्री प्रदीप नागतुरे सर, तसेच कला शिक्षक विजय राठोड सर, सुबोध बहादुरे सर, AB राठोड सर, घरडे सर, प्राध्यापक SL राठोड सर, सौ पोले मॅडम, AT राठोड सर, SG राठोड सर उपस्थित होते। अश्विनपूर येथे घराला लागली आग। पुसदपासून जवळच असलेल्या मौजे वरुड अश्विनपूर येथे नूरचंद भुरासिंग चव्हाण यांच्या घराला आग लागून घराचे मोठे नुकसान झाले आहे। प्राप्त माहितीनुसार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी अश्विनपूर येथे घराला आग लागल्याची माहिती पुसद अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमला मिळाली। आगीचे गांभीर्य लक्षात येताच आपल्या कर्तव्यावर असलेले अग्निशमन वाहन चालक मोहन राठोड व फायरमन अजय लोखंडे, तृषाल बारमाटे, अमन आत्राम हे सर्व घटनास्थळी धाव घेतली आहे। आगीने रौद्र रूप धारण केले होते। घराला चारही बाजूने आगीने आपल्या ताब्यात घेतले होते, मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता आणि जास्त हानी न होता ज्वलंत गॅस सिलेंडर बाहेर काढले व मोठा स्फोट होण्यापासून त्यांनी वाचवले। त्यानंतर सर्व कर्मचारी आपल्या कार्यकुशलतेने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न त्यांनी सुरू केले। यामध्ये किमान 1 तासापेक्षा जास्त वेळ लागलाय आणि आग आटोक्यात आणली आहे। सर्व परिसर आता सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे। ऑनलाईन फसवणुकीत वाढ। सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन व्यवहारामध्ये वाढ झाली असून आता ऑनलाईन खरेदीकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येत आहे। नागरिक अनेक वेबसाईटवर माहिती भरून ऑनलाईन व्यवहार करीत आहे, त्यामुळे अनेक व्यवहारामध्ये फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली असून ग्राहकांना याचा फटका बसला आहे। त्यामुळे ग्राहकांनी आता ऑनलाईन खरेदी करताना खबरदारी घेणे काळाची गरज बनली आहे। पोलिसात तक्रार दिल्याने हल्ला। पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून वाद घालून एका व्यक्तीने दोघांनी लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली, तसेच त्यांच्यावर दगडाने हल्ला केला। या गंभीर हल्ल्यात संबंधित व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली। ही घटना 28 नोव्हेंबरला पहाटे 6 वाजता सुमारास उमरखेड तालुक्यातील विडूर येथे घडली। उद्धव तुकाराम वाडवे वय 50 वर्ष राहणार विडूर असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। घटनेनंतर त्याने उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून आरोपी रामजी अशोक मुनेश्वर आणि सीताराम मारुती मुनेश्वर वय 55 वर्ष राहणार विडूर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिताचे विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे।